मुंबईतल्या पहिल्या भुयारी मेट्रोचा दुसरा मार्ग हा आजपासून सुरू झालेला आहे। 33.5 किलोमीटरचा हा टप्पा सुरू झालाय। तिकिटाचे दर हे अर्थातच गारेगाव प्रवासाचा आनंद प्रवासी घेताना पाहायला मिळतात आणि या संदर्भातला आढावा आमची प्रतिनिधी जुई जाधव हिने घेतलेला आहे। मुंबईची पहिली भुयारी मेट्रो मार्गिका सुरू झाली आहे। काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्घाटन केल्यानंतर आजपासून ही मार्गिका नागरिकांसाठी सुरू करण्यात आली आहे। तब्बल 33.5 किलोमीटर इतक्या लांबीची ही मेट्रो आहे आणि यामध्ये 27 स्थानक आहेत। आपण पाहतोय प्रवासी आहेत। प्रवास केलात का मेट्रोने? कसा वाटला प्रवास? अच्छा लगा और इतने दिनों की मेहनत बहुत अच्छी लगी। एसी में से ट्रैवल किया है, गर्मी का माहौल इंतजार ही कर रहे थे कि कब ये चालू हो, कब ये चालू हो, क्योंकि बस के और इसके ऊपर बहुत सारा ये हो रहा था कि कभी गाड़ी ट्रेन छूट रही तो देर के कारण से। टिकट का फेयर कैसा लगा आपको? ठीक है, बहुत अच्छा है, बहुत अच्छा। सस्ता लग रहा है ये मेट्रो का? ठीक है, बहुत अच्छा है। इतना तो कोई भी दे सकता है। ये सब देखने के बाद में ये सब कोई भी दे सकता है। अगदीच आपण पाहतोय की जो प्रवास आहे मेट्रोचा तो गारेगार आहे लोकांचा आणि अत्यंत कमी दरामध्ये इथे नागरिक प्रवास करताना आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे निश्चितच 33.5 किलोमीटरचा जो हा रस्ता आहे, टप्पा आहे, तो आता नागरिकांना अवघ्या 70 रुपयामध्ये करता येणार आहे। ही जी मेट्रो मार्गिका आहे ती कफ परेड ते वरळी अशी सुरू झालेली आहे। त्यामुळे जो बहुतांश आपण पाहतोय ट्रॅफिकचा परिसर आहे, म्हणजे कुलाबा असेल, मरीन ड्राईव्ह परिसर असेल, सीएसटी स्थानक असेल, विधान भवन असेल, तिथे आपण जर पाहिलं तर मग ट्रॅफिक असतो, गर्दी असते। मात्र आता प्रवाशांना ट्रॅफिक फ्री प्रवास करता येणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट गौरव नाईक सह जुई जाधव, NDTV मराठी, मुंबई।